विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा सीईटीचे रजिस्ट्रेशन लवकरच आपल्याला करावे लागणार आहे. ती प्रोसेस सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, ओके, म्हणजेच पुढच्या आठवड्यापासून ही प्रोसेस स्टार्ट होईल. मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला, याच्या पाठीमागचं रिझन आहे. काय होतंय, रजिस्ट्रेशन तर करावंच लागणार आहे, पण या प्रोसेसमध्ये विनाकारण तुम्ही गडबडीत चुका करता मुलं. ओके. मी तुम्हाला सांगतो, बिलकुल चूक करायची नाहीये. पॅनिक मोडमध्ये जायचं नाहीये. आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये मिळणार आहेत. आणि प्रश्न एकच आहे. कुठली? क्रायटेरिया, ॲडमिशनचा क्रायटेरिया, ग्रुपिंगचा क्रायटेरिया किंवा बरेचसे रूल्स. मी तुम्हाला सांगू का? रजिस्ट्रेशन करताना तुम्ही वेबसाईटवर ऑनलाईन करणार आहे, बरोबर आहे? तिथं भरपूर असे रूल्स असणार आहेत. ते तुम्हाला वाचून काढायचे आहेत. मी तुम्हाला सांगू का? सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं मिळतील. ड्रास्टिकली बऱ्याच मुलांना भीती वाटते. अरे, गेल्या वर्षी क्रायटेरिया वेगळा होता. यावर्षी क्रायटेरिया अचानक चेंज होईल का? तर असं होत नाही, शक्यतो लक्षात घ्या. होणार नाही. पण सांगू का? स्पेलिंगमध्ये चुका करतात मुलं. बऱ्याच वेळा मार्क्स जर एंटर करायचे असतील ना, तर ती चूक फार भयंकर ठरते. म्हणजे 10वी चे मार्क्स जर आपल्याला एंटर करायचे असतील, तर ते योग्य, अगदी परफेक्ट त्या चूक करून चालणार नाही. म्हणजे ग्रेव्हियन्स वगैरे असतात रे गोष्टी, पण कशाला त्या करायच्या आहेत? मी तुम्हाला सांगतो, माझ्या एका फ्रेंडनी मला हा फोटो शेअर केलाय. ओके. लोकसत्ता मधला 19 तारखेची आहे. सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात. पण तुम्हाला सांगू का? सीईटी म्हटलं की फक्त आपली सीईटी नाहीये. खूप सीईटीच्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत, लक्षात घ्या. आपली जी आहे ती टेक्निकल आहे म्हणूया आपण, म्हणजे तंत्र शिक्षण. आता इथं जरा डार्क आहे फोटो एकदम, पण इथं काय दिलंय माहितीये का? की एम-एच-टी सीईटी 1 जानेवारी, तर पी-सी-बी परीक्षा ठीक आहे, जानेवारीमध्ये दिलंय, लक्षात घ्या. कधी एक्झाम होणार आहे, पण नोंदणी 1 जानेवारीपासून आहे. म्हणजे नेक्स्ट वीक पासून आहे, बरं का, लक्षात घ्या. मेन पॉइंट काय, की मला तुम्हाला इथं फोकस करायचंय. वैद्यकीय शिक्षण नाही बरं का, तंत्र शिक्षण. तर हे जे आकडे दिलेत, मला फक्त एक्सप्लेन काय करायचंय, खरे असतील नसतील थोडंफार इकडं-तिकडं होईल. पण 23-24 पेक्षा 24-25, ओके. आता म्हणतायत काय 24-25, 24-25 तर आपलंच आहे. अजून नोंदणी स्टार्ट व्हायची आहे. तरी पण इथे तुम्हाला 2,00,000ची ग्रोथ दिसते. बरोबर आहे ना स्टुडंटची? 2,00,000चीच आहे ना बाळांनो? हो. हे आकडे जाऊ देत. किती मुलं बसतात ही गोष्ट वेगळी आहे. 3 बसतात, 4,00,000 3,00,000, 4,00,000 बसतात का 8,00,000, 10,00,000 माहीत नाहीये. दरवर्षी ग्रोथ होते, हे मला तुम्हाला सांगायचंय. म्हणजे दरवर्षी सीईटी देणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होते, होते आणि होते. त्याच्यामुळं काय होतं, की लास्ट इयर मी तुम्हाला माझा तो अनुभव सांगतो बरं का बाळांनो, नीट लक्ष द्या. 93% ला आम्हाला सी सिव्हिल ओपन मधून मिळालं. ओके. शेवटच्या राउंडला स्पॉट राउंडला मिळालं. 93 पर्सेंटाइलला मिळालं. ओपन मधून स्पॉट राउंड. आणि त्याला जेव्हा मिळालं या स्टुडंटला, अजून 2 जागा शिल्लक होत्या. पण नेक्स्ट इयर आपल्याच क्लासमधल्या एका मुलाला 98 पर्सेंटाइल होतं. मी तर त्यांच्या पालकांना सांगितलं होतं, की मिळणार हो. एवढ्याला मिळतं, मग एवढ्याला का नाही मिळणार? पण मला पण तो धक्का होता. का? नाही मिळालं. शेवटची सीट मिळाली. एकदम लास्ट. ते पण पॅनिक मोडमध्ये गेले होते सगळे पालक. म्हणजे याचे पालक म्हणूया आपण. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मग यावर्षी यावर्षी पुन्हा बदल होणार आहे. हे मेरिट वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की पर्सेंट हायर, किती हायर पर्सेंटाइल आहे. पण मेरिट नंबर इम्पोर्टंट आहे. आलं का ध्यानात? त्याच्यामुळे आपल्याला चांगले मार्क तर पाडायचे आहेत, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगू का? जोपर्यंत तुम्हाला तो शेवटी स्टेट मेरिट नंबर मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काही आयडिया येत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, की आपल्या चॅनलवर तुम्हाला सीईटी होईपर्यंत सगळं काउन्सिलिंग आपण प्रोव्हाईड करणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट इथे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल. ओके. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि बोर्डसाठी मी पण जानेवारी महिन्यात पूर्ण वेळ तुम्हाला वेळ देणार आहे, लक्षात घ्या. ओके. बरं, आता काय मला सांगा बघू, मग पर्सेंटाइल तर हायर पाहिजे, त्याचबरोबर मेरिट नंबर पण चांगला आला पाहिजे, मग पाहिजे ते कॉलेज मिळेल. पण टार्गेट हायरच ठेवायचंय रे. 100% टार्गेट ठेवायचंय. न घाबरता. ओके. काहीही अवघड नाहीये. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त मला व्हिडिओत इम्पोर्टंट काय सांगायचं होतं, की चुका करायच्या नाहीत. कुठलीच चूक नाही करायची फॉर्म भरताना. घाई करायची नाही. अगदी आजपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले तर लगेच नाही, हे लक्षात घ्या. मी आशा करतो वेळेवर सीईटीच्या एक्झाम नंतर रिझल्ट पण वेळेवर मिळावा.
ओके. त्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस पण म्हणजे ॲडमिशन प्रोसेस पण वेळेवर सुरुवात व्हावी आणि वेळेवर इंजिनिअरिंग कॉलेज स्टार्ट व्हावं रे. बरं आहे तेच आपल्यासाठी लक्षात घ्या. मला वाटतंय 15 एप्रिल पासूनच मग तुमच्या एक्झामला सुरुवात होईल ना काहीतरी 15-16 एप्रिल पासून. पी-सी-बी यावेळेस वेगळं आहे बरं, कारण पी-सी-एम नंतर आहे. बरं आहे तेवढेच एक 5-6 दिवस एक्स्ट्रा मिळतायत. प्रॉपर दिवस मिळतायत तुम्हाला हे लक्षात घ्या. ओके. तुम्हाला मॅथ्सचा पेपर झाला की नाही बोर्डचा एक्झाम नंतर लगेच सी सुरुवात करायची आहे बरं का बाळांनो लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी ऑल द बेस्ट.